मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, टेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज. म्हणजे काय मित्रांनो, टेन्स म्हणजे काय? काळ. पण हे काळ इंग्रजी भाषेमध्ये फारच महत्वाचे आहेत. का बरं? कारण आपण एखादं वाक्य बोलत असताना ते आपण वर्तमान काळात बोलतो, भूतकाळात बोलतो का भविष्य काळात बोलतो, हे आपण सहज बोलतो. आता समजा मी उद्या गावाला जाईल, हे झालं भविष्य काळ. मी जेवण करीत आहे, वर्तमान काळ. मी जेवण केले होते, भूतकाळ. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गंमत सांगतो तुम्हाला की कसं होतं माहिती का, आपण जे वाक्य मराठी भाषेत सहज बोलून जातो, पण तेच वाक्य आपल्याला इंग्रजी भाषेत कसे बोलावं. इंग्रजी भाषा म्हणलं की तिथं डोकं असं गोल गोल फिरते. परीक्षेत गेलं ना, डोकं असं गोल गोल फिरतंय. विल घ्यावं का, हॅव घ्यावं का, हॅड घ्यावं का, इज घ्यावं का, वाज घ्यावं. मग मित्रांनो, त्यासाठी तुमच्यासाठी खास आता मी जवळपास टेनचे तुम्हाला प्रकार सगळे माहित आहेत. तीनचे पुन्हा प्रकार चार. दररोज एकच म्हणजे 12 पैकी समजा 12 आहेत ना प्रकार, त्याच्यापैकी दररोज एक प्रकार घेणार आहे. आणि हे प्रकार शिकून तुम्ही 100% टेन्स मध्ये कोणतेही वाक्य करा, तुम्हाला येणार, एकही वाक्य चुकणार नाही. त्यासाठी काय करणार तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला एक फक्त लाईक करावं लागेल. लाईक करा. नंतर काय होईल, जर व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा. आलं लक्षात? आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, चला तर आपण सुरुवात करूया. बघा, आज आपण घेणार आहोत फर्स्ट. आजचा दिवस आपला आहे पहिला दिवस. म्हणजे पहिल्या दिवशी आपण काय घेणार सर? सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे काय मित्रांनो? साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा सर? त्यामध्ये काही ट्रिक्स आहेत आणि त्या ट्रिक्स आणि नियम हे तुम्हाला पाठ करायचे. जोपर्यंत तुम्ही हे पाठ करणार नाहीत मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला टेन्स बद्दल बरोबर माहिती येणार नाही, समजणार नाही. सर, आता सिंपल टेन्स म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे. सिंपल म्हणजे काय? साधं वाक्य. सिंपल म्हणजे काय? साधा जीवन, उच्च विचार. बघायचं पण बघायचं. आता याचा उपयोग कधी करायचा सर? सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कसा करायचा? बघा, नेहमीच्या क्रिया त्रिकाल बाधित सत्य. पहा, नेहमीच्या क्रिया करतो ना, लिहिणे, खाणे, झोपणे, हे का नाही, झाडावर चढणे, पोहणे, उड्या मारणे, त्रिकाल बाधित सत्य म्हणजे ते नेहमी सत्यच असतं. किंवा एखादी सवय, आता तुम्हाला जे सवय लिहिणे वाटते आहे ना, सवयीच ना, सारखं व्यक्त करण्यासाठी. एखादी सवय आहे तुमची, ती व्यक्त करण्यासाठी. आणि त्रिकाल बाधित सत्य, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं की तुमच्या अरे हे काय झालं? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग मराठी वाक्याच्या शेवटी आता मी पहा, तो, ते, तास किंवा तात. मुले अभ्यास करतात. तर ज्या वाक्याच्या शेवटी पहा, तर त्या वाक्याच्या शेवटी हे शब्द आल्यास आपल्याला या काळाची वाक्यरचना वापरायची आहे. सर, आता वाक्यरचना काय असेल बरोबर? बघा इथं वाक्यरचना आहे. पहिला यस म्हणजे सब्जेक्ट. लक्षात ठेवा, मी सांगितलेलं आहे माझे पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ बघा, त्यामध्ये यस म्हणजे सब्जेक्ट आहे. फी म्हणजे वर्ब आहे. फी वन म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म, बरोबर आहे. त्याचबरोबर प्लस मग बाकीचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कर्म, जे काय पुढचं वाक्य असली, किंवा त्याला आपण आरपीएस म्हणू शकतो, रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. हे लक्षात ठेवा. मग बरं, चला सर मित्रांनो, आता पहा, यामध्ये एक महत्वाची गाठ आहे म्हणतात तशी, म्हणजे गुढी आहे. कशी? आय व यू ला सोडून. पहा, आय आणि यू याला सोडून वाक्यातील कर्ता एकवचनी असेल. वाक्यातला कर्ता जर आय किंवा यू ला सोडून एखादा एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावावे. क्रियापद म्हणजे वर्ब. त्या वर्बला काय करायचंय? आय किंवा यू ला सोडून इतर असतील तर आपल्याला यस किंवा यस प्रत्यय लावायचा आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं एकही वाक्य चुकणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. बघा इथं, आता पहा, पहिलं वाक्य लिहिले मी, माझे आजोबा रोज सकाळी 5 वाजता उठतात. आता सर, हे वाक्य काय आलं शेवटी? तर आलं, बरोबर आहे. वाक्य शेवटी काय आलं? तर. म्हणजे काय? मग या ठिकाणी हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स? या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे सर? मित्रांनो, इथं पहा, इथं मी लिहून ठेवले बघा, सब्जेक्ट आहे, हे आहे कर्ता. नंतर आपला तुम्हाला माहित आहे वाक्य मराठी भाषेमध्ये कर्ता कर्म क्रियापद असतोच मित्रांनो, परंतु इंग्रजीमध्ये तसं नाही. आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर शेवटी जा. गेलो शेवटी सर, एकदम शेवटी गेलो का, मग तिथून वर्बचा पहिला फॉर्म घ्या. काय घ्यायचंय? इथं पहा, भूतकाळ असेल तर वेगळं येतं, पण
ते पुढे नंतर सांगतो मी तुम्हाला, रोज एक एक सांगतो. आता होपचा पहिला फॉर्म घेणार आपण, उठतात. नंतर नंबर 2 ला असं उलट या, 2 3 आहे का नाही, म्हणजे वाक्याची रचना करायची. मग सर आता मला या सांगा या ठिकाणी याची वाक्याची रचना काय होईल सांगा बरं. आता मी सांगतो पहा, तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचं मुलांनो, की माय ग्रँडफादर म्हणजे सब्जेक्ट आधी घ्या, आहे का नाही. सब्जेक्ट हे काय येत बघा, माय ग्रँडफादर. एवढं घेतलं. माय ग्रँडफादर घेतल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचंय, आता आपल्याला असं वाक्यरचना करायची की नंबर 1 ला काय घ्यायचंय, काय घेत बघा सांगा. हे सांगितले सब्जेक्ट झाल्यावर तुम्हाला नंबर लिहून ठेवत मुद्दाम, की 1 नंबरला उठतात म्हणजे काय होईल, गेट अप. गेट अप. नंतर किती वाजता उठतात बाळा सांग बरं, किती वाजता, ऍट 5. ऍट 5. नंतर कधी उठतात बाळा, 5 वाजता, एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग. आता मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलं बघा बरं, नंबर 1 सांगतो. आता इथे नंबर लिहू पुन्हा एकदा, माय ग्रँडफादर हे आहे सब्जेक्ट. नंतर शेवटी गेलो, फी 1 कोणतं आलं, गेट अप. फी 1 हे झाली 1 नंबरचं वाक्य. 2 नंबरला काय घेतलं आपण, ऍट 5. आणि 3 नंबरला एव्हरी मॉर्निंग. पहा आपण कशी रचना केली मित्रांनो बरं, 1 2 3. पहा सब्जेक्ट घेतला सुरुवातीला, नंतर घेतला फॉर्मचा पहिला फॉर्म, नंतर हे 5 वाजता, नंतर एव्हरी मॉर्निंग. मित्रांनो ही वाक्याची रचना लक्षात ठेवा. सब्जेक्ट घ्या, शेवटी जा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, नंतर असं उलट या, उलट क्रमाने यायचं. मी पाठीमागे व्हिडिओ केले तसेच तुम्ही ते बघू शकता. आता एखादं आपण दुसरं वाक्य घेऊया. सांग मला एखादं, तू या ड्रेस मध्ये छान दिसतेस. वा वा, व्हेरी गुड. तू या ड्रेस मध्ये, तू या ड्रेस मध्ये छान दिसतेस. दिसतेस. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला फटाफट, आता कसे प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी साधी गोष्ट, इथं कोणी बघा सब्जेक्ट कोणी येईल तर करता येईल या ठिकाणी यस, तू. म्हणजे आता नंतर सब्जेक्ट सांग मला काय देता. आता 1 नंबर शिफ्ट झाला तो. तुम्हाला काय सांगितलं मी, मराठी भाषेमध्ये एकदम शिफ्ट जायचं आपल्याला. कुठे जायचंय, दिसण्याला काय येतं आपल्याला, 1 नंबर द्यायला, वर्बचा पहिला फॉर्म दिला. मग 2 नंबरला काय सांग, काय लिहून 2 नंबरला काय येईल, काय येईल, छान, व्हेरी गुड. याला 2 नंबर द्या. आणि दुसऱ्याला आता मध्ये इन असल्यामुळे याला 3 नंबर द्या. आणि ड्रेसला, या ड्रेसला बरोबर काय म्हणलं बरोबर, या ड्रेसला 4 नंबर द्या. मग वाक्यरचना कसं होईल मित्रांनो, आधी हे घ्या नंतर उलट या. किती सोपं आहे. तुम्ही पण असं काय करा, मला कमेंट मध्ये कर जा बरं, कमेंट कर जा. कमेंट केल्यावर मला कळते बा तुम्ही केलेलं वाक्याची रचना चुकायली कुठं का यायली बरोबर, मी इथं सांगायला तयारच आहे. आता बघा इथं, हुई सब्जेक्ट सांगा बरं, यू. तू म्हणजे कोण, कोण आहे सांगा बरं, तू बरोबर, यू. पहिला अक्षर कॅपिटल काढा, बरोबर आहे, मोठं. नंतर आता दिसण्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो सांगा, कमेंट सांग मला काय म्हणतो, लुक. व्हेरी गुड. आता हे 1 नंबर आहे, लुक. यू लुक छानला काय म्हणतो, नाईस. व्हेरी गुड, नाईस. इन, आता हे मध्ये ध्येसाठी इन घ्या, इन. आता ड्रेसला काय बघा, इन धिस ड्रेस. आता या ड्रेस मध्ये, इन धिस ड्रेस. आता काय केलं आपण बघा बरं, यू लुक नाईस इन धिस ड्रेस. यू लुक नाईस इन धिस ड्रेस. व्हेरी गुड. आता पहा मित्रांनो सांगा बरं, इथं सब्जेक्ट झाला हे आपण घेतला, नंतर फीचा पहिला फॉर्म घेतला. 1 नंबरला काय घेतलं, लुकला फीचा पहिला फॉर्म घेतला. नंतर 2 नंबरला छान घेतलं, हे 2 नंबर. 3 नंबरला इन साठी घेतलं 3 नंबर. आणि धिस डे साठी आपण घेतलं 4 नंबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामुळे काय तुम्हाला वाक्याची रचना बरोबर येणारच आहे. आता एक पुन्हा एक वाक्य घेऊया. मी थांबा सांग बा, मी दररोज शाळेला जातो. मी
दररोज शाळेला जातो. मी दररोज शाळेला जातो. आता तुम्हाला समजलं असेल सब्जेक्ट कोणता आहे ते. कोणता आहे सब्जेक्ट? मी. झालं सब्जेक्ट. मग शेवटी जाण्याला काय म्हणतो आपण? हबचा पहिला फॉर्म इथं पहा, याला घ्या, नंबर 1 ला द्या, नंबर 1 ला द्या हबचा पहिला फॉर्म, नंबर 2 ला आता काय बाळा 2, याला ला 2 नंबर द्या आणि शाळेला 3 नंबर द्या. इथं हे नंबर देण्यामध्ये हे करून हाय जाईल. नंतर कधी येतो? दररोज, याला 4 नंबर. पाय सब्जेक्ट घ्यायचा 1 2 3 4 असे आपल्याला नंबर द्यायचे. त्याला उलट क्रमाने यायचं आहे, सिंपल पर्सेंटेज असल्यामुळं. आता पुढचं घ्या, त्याचं उत्तर काय येईल मग सांगा बरं. सब्जेक्ट झाला मी म्हणजे कोण मुलांनो? आय. नंतर जाण्याला काय म्हणतो सांगा? आता सांगितलं गो. आय गो. कुठं? ला म्हणजे 2. शाळेला टू स्कूल, SCHOOL. आणि कधी? दररोज म्हणजे एव्हरी डे. बरोबर. आय गो टू स्कूल एव्हरी डे. झालं की. तर काय केलं असेल सांगा बरं मी या ठिकाणी. इथे काय केलं सुरुवातीला बाबर, आता सब्जेक्ट घ्या म्हणलं, 1 नंबरला सब्जेक्ट घेतला. नंतर होपचा पहिला फॉर्म गो, याला 2 नंबर द्या. नाही होपचा पहिला फॉर्म नाही. आता 2 ला द्या 2 नंबर. हे 2 आहे का? याला 2 नंबर द्याला. आणि स्कूल साठी 3 नंबर. कुठे द्या बाळतू? 3. व्हेरी गुड. आणि दररोज साठी एव्हरी डे 4 नंबर. याला वाक्य त्या एकही अक्षर चुकत नाही. आता पहा, ही सिरीज मी तुमच्यासाठी स्पेशल आणलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज चुकू नका. तुमचा टेन्सचा एकच दिवस 8 ते 10 दिवसामध्ये, नाही 12 दिवस लागतील. दररोज एकच घेणार आहे. पण तुम्हाला काय करायचंय, असे कमीत कमी 5-50 वाक्य करायचे. किती? 5-50. वही घ्या, वहीवरती करत राहा. सिंपल पर्सेंट टेन्स मध्ये फक्त वाक्य करायचे. दुसरं कोणीकडे घुसायचं नाही. इकडचं सोडून तिकडे जायचं नाही, तिकडचं सोडून इकडे जायचं नाही. फक्त सिंपल पर्सेंट टेन्स मध्ये वाक्य करा. कमेंट मध्ये मला पाठवा. आणि आपल्या एका वही करा. वहीवरती काय इंग्लिश साठी स्पेशल करा. जाऊ द्या 5-50 रुपये रजिस्टर करा. इथे लिहा पहिला काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. मग सुरू करा. जेवढे जमतील तेवढे करा. आणि एखादं वाक्य नाही गेलं तर मला विचारा. इंग्लिश गुरु इज हिअर, डोंट बी केअर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्हाला शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.